हाय हॅलो नमस्कार. आपल्या सगळ्या कोडताईंचं, दादांचं, काकांचं, काकूंचं आणि अगदी सगळ्या छोट्या छोट्या चिमुकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये. आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा. तर चला, मस्त अशा दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे. काहीतरी नवीन एनर्जी घेऊन, काहीतरी नवीन उत्साह घेऊन. तर ताईंनो, आजच्या व्हिडिओमध्ये स्पेशल काय असणार आहे. रोज बऱ्याच ताईंना आतुरता लागते, व्हिडिओची खूप आतुरतेने वाट पाहतायत. आणि तीच आतुरता जी तुम्ही व्हिडिओची वाट पाहताय ना, तीच आतुरता आमची एक शक्ती आहे, जी की कितीही काही झालं, कितीही वेळ नसला किंवा कितीही बाहेर गेलं, कितीही काही झालं ना, तर आपल्याला व्हिडिओ बनवून आपल्या आपली जी सबस्क्रायबर फॅमिली आहे, आपली जी ऑडियन्स आहे, त्यांच्यासाठी टाकायचा. मग काहीही त्यासाठी कितीही उशीर झाला तरी काही नाही. पण आज ना व्हिडिओ थोडासा ताईंनो छोटा आहे, कारण पुढं कळलंच तुम्हाला का बरं छोटा आहे. पण तरीही रात्री जवळजवळ 11-11:30 वाजेपर्यंत जे पण काम कोण एडिटिंग वगैरे केलं आणि कसा बसा तुमच्यापर्यंत सोडला. म्हटलं नको, खूप साऱ्या ताई आतुरतेने वाट पाहत असतात आणि मग आपण व्हिडिओ नाही सोडल्याच्या नंतर खूप म्हणजे आम्हाला पण एक उदास वाटतं. एका ताईंची कालच्या व्हिडिओ खाली तर अशी सुद्धा कमेंट होती की ताई, भविष्यात तुम्ही जर ब्लॉगिंग म्हणजे हे ब्लॉग टाकायचं जर सोडलं तर आमचं काय होईल, आम्हाला खूप सवय झालेली आहे तुमची. तर ताईंनो, शक्यतो ती वेळ येणार नाही. आम्ही कंटिन्यू जे पण आहे ते छोटा का होईना ब्लॉग टाकू. शक्यतो आपला आहे 25-27 मिनिटात, तेवढं तर आम्ही ट्राय करतोच. पण एखाद्या वेळेस जर नाहीच वेळ मिळाला तर मग 17 मिनिटं 20 मिनिटं असं थोडं का होईना आम्ही टाकण्याचा प्रयत्न करू. आता सध्या तर अशी ती सिच्युएशन अशी काही आमच्यावर आलेली नाही आहे की आम्ही ब्लॉग बंद करावे. पण सोशल मीडिया हे एक असा प्लॅटफॉर्म आहे ना, की जसं की पाहतो आम्ही खूप चांगल्या लोकांनी ब्लॉगिंग बंद केलेले आहेत. जेवढं सोशल मीडिया चांगलं आहे ना, तेवढं वाईट सुद्धा आहे. तर मग असं काही फ्युचरमध्ये आमच्याबरोबर न घडावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना करावी सगळ्यांनी. आणि आम्ही सुद्धा करतो की जे तुमचा असाच सपोर्ट आणि आशीर्वाद आहे तो आमच्यावरती असाच राहू द्या. जे निगेटिव्ह लोक आहेत ते थोडेसे त्यांनी लांब राहिलं तरीही चालेल. पण खरंच खूप म्हणजे खूप स्ट्रगल आहे ह्या फील्डमध्ये. आपल्याला वाटतं की काही नाही, व्हिडिओ बनवून टाकतोय आपण, फक्त ब्लॉग कॅमेरा ऑन करायचा, पुन्हा शूट करायचा आणि ब्लॉग टाकायचा डेली रुटीनचा. पण असं नाही, खूप साऱ्या प्रॉब्लेमला फेस करावं लागतं. खूप सारे लोक, जेवढे चांगले लोक असतात ना, त्याच्या 1-2-3% वाईटसुद्धा लोक असतात. पुन्हा रोस्टिंगवाले असतात काही ना काही, खूप सारे. पण तशी सिच्युएशन आपल्यावरती आत्तापर्यंत अशी काहीही आलेली नाही आहे. त्यामुळं ब्लॉग बंद करायचा काही प्रश्न इथं येतच नाही आहे. आणि फ्युचरचं पुढचं कोणी सांगितलं काय आहे, पण शक्यतो 100% आम्ही तर नाहीच बंद करणार. जे आपला कंटिन्यू आहे ते आम्ही चालूच ठेवणार. तर चला, आज मस्त अशी भरल्या सिमली मिरची मी करून राहिली, सिमला मिरची. आता सिमला मिरची बनवण्याच्या खूप साऱ्या वेगळ्या पद्धती आहेत. प्रत्येक ताईंच्या घरामध्ये काही ना काही वेगळी पद्धत बनत असेल. पण मी पहा हे अशा पद्धतीने बनवत आहे. थोडंसं शेंगदाणे, हळद, लाल तिखट, लसूण आणि असं कूट करून घेतला. याच्यामध्ये मी भरून घेते. कढईमध्ये अगोदर कांदा परतायला टाकलेला आहे बराचसा, आणि टोमॅटो. त्याच्यामध्ये सुद्धा मसाल्याचं प्रमाण कमीत कमी प्रमाणामध्ये मी वापरलेलं आहे. जास्त मसाला याच्यामध्ये टाकलेला नाही. तर पहा, इथं हा बटाटा वगैरे पण टाकून दिलाय. थोडासा बटाटा टाकल्याने सिमला मिरचीची टेस्ट छान येते. हे वरचे जे टोकं मी कापले होते ना, ते सुद्धा याच्यामध्ये मी टाकून दिलेले आहेत. थोडा बटाटा अर्धा शिजला की याच्यामध्ये मी ह्या सगळ्या सिमला मिर्च टाकून दिल्या. थोडंसं पाणी टाकते पहा, आणि आता झाकून मस्त मंद आचेवरती छान अशी सिमला बटाटा मिर्च परतून घेते. तर प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. त्याच्या किचनमध्ये त्याच्या पद्धतीने रेसिपीज बनल्या जातात. तर आज ना मस्त अशी ही तुटीफुटी मी घरी बनवली होती. आता उन्हाळ्यात आपण काही ना काही फालुदा वगैरे किंवा काही पण असे काही केक म्हणा, काही ना काही रेसिपीज बनवतो. तर तुटीफुटी ही घरी बनवलेली असली की मग किती छान. पहा, इतकी सुंदर ही तुटीफुटी घरच्या घरी अगदी 15 ते 20 मिनिटात बनवलेली आहे. तर कशी, आपण पाहूयात. अगदी सोपी रेसिपी आहे ताईंनो, कुणीही करू शकल. अगदी शाळेतल्या ज्या मुली आहेत ना, 7वी 8वी 9वी 10वीच्या, त्या सुद्धा करू शकतात. इतकी सोपी रेसिपी आहे पहा. त्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे कच्ची पपई. आता कच्ची पपईची मार्केटमधली जी तुटीफुटी असते ना, ती कच्ची पपईचीच असते. आपल्याला खाताना कळत नाही की तुटीफुटी कशाची असते, पण ती कच्च्या पपईचीच असते. तर इथं पहा, 2 कच्च्या पपया मी घेतलेल्या आहेत. टरबूजाच्या सालींची पण तुटीफुटी होते,
पण ती टिकत नाही आणि टेस्टला पण एवढी काही लागत नाही. त्यामुळं कच्च्या पपईची तुटी फुटी एकदम मस्त होते. पहा मी हे त्याची सगळी साल काढून घेत आहे व्यवस्थित. पण आता काय झालंय नेमकं, ही पपई ना डोळा लागलेली होती ताईंनो, त्यामुळे थोडासा हिच्यामध्ये पिवळसरपणा आहे. आता आतमध्ये काय माहिती कशी निघते, पण आपल्याला ना एकदम म्हणजे एकदम कच्ची व्हाईट पपई पाहिजे, जी की एकदम पांढरी शुभ्र असते. पण आता हिला डोळा लागल्यामुळे ही थोडीशी पिकल्यासारखी वाटते. आता आतमध्ये ठीकठाक थोडीशी निघली तर ठीक, नाहीतर मग काय आहे की टिकणार नाही, बाकी काही नाही. आपण जी तुटी फुटी बनवणार आहोत ना, पहा आता ही तर पिकलेलीच निघली, तर याचं आता मी बनवूच शकत नाही. 2 बरं झालं ऑप्शनला तोडून आणल्या होत्या, त्यामुळे आता ही मला अशीच कचऱ्याच्या डब्यात फेकून द्यावी लागणार. दडणा हिला खाता येणार कारण ही पूर्ण पिकलेली नाही आणि दडणा कच्ची नाही. दुसरी कापली पहा, ती सुद्धा थोडीशी हेच निघलेली आहे, पण चालेल, ओके आहे. म्हणजे इतकी पण अशी पिवळी नाहीये, जास्त पण पिकलेली नाहीये, तर ही चालू शकते. म्हणून म्हटलं चला हिचीच बनवावी, नाही तर मग जास्त क्वांटिटीमध्ये मला बनवून ठेवायची होती तुटी फुटी. पण आता एकच पपई निघली आणि खरं सांगू का, ह्या पपयाना 2 दिवस झाले तोडून आणल्या होत्या आणि वेळ मिळाला नाही बनवायला. ज्यावेळेस म्हणजे मार्केटमधनं खूप दिवसाची तुटी फुटीचं ना एक थोडंसं पॅकेट घरामध्ये होतं ते, आणि घरी बनवायची बऱ्याच दिवसापासून चाललं होतं. गेल्या वर्षी बनवली होती, फ्रीजमध्ये बऱ्याच दिवस राहिली, त्यानंतर बनवलीच नाही. तर हे पहा, ही सुद्धा थोडीशी पिकलेली आहे, एकदम कच्ची मिळाली तुम्हाला तर अतिउत्तम. टरबुजाची कशी करतात अशाच पद्धतीने टरबुजाचे जे शिलके असतात पहा, साली जे आपण फेकून देतो, त्याची सुद्धा बनते. ते पहा असे छोटे छोटे मी कट करून घेतलेले आहेत. जेवढं आपल्याला छोटं कट करता येईल बारीक तेवढं कट करून घ्यायचं. पहा हे एकदम छोटे कट करून मी असे छोटे पीस करून घेतलेले आहेत. एकदम छान होती, मार्केट स्टाईल होती, अगदी कुणीही करू शकेल. खूप इझी रेसिपी आहे, काही याला मार्केटमधनं आणायची गरज लागत नाही. पहा आता हे जे छोटे सगळे पीस केलेले आहेत ना, याला मी काय करणार आहे की पाण्यात धुवून घेणार आहे. एका छान असं मस्त, काय असतं की कच्च्या पपईमध्ये ना थोडंसं बघा ते पांढरं लिक्विड म्हणजे असं दुधासारखं असतं, तर ते सगळं निघून जातं. त्याला याला आपल्याला ना 1-2 पाण्याने छान असं धुवून घ्यायचं. तर ही सुद्धा थोडीशी पिवळसरच पपई आहे. पुन्हा सांगते, एकदम छान अशी पांढरी शुभ्र कच्ची मिळाली ती छान. आता ही कच्चीच असेल बरं का ताईंनो, पण आता ज्यावेळेस आम्ही तोडून आणली ना त्यावेळेस ती फ्रेशच होती. पण आता ती घरामध्ये राहिली पूर्ण 24 घंटे, मग ते थोडंसं गरमीने पिकल्यागत होतेच. तर कढईमध्ये पहा मी 1 वाटीभर साखर टाकलेली आहे. इथं 1 वाटीभर साखर आणि इथं टाकलेलं आहे 1 ग्लासभर पाणी. आता कुठल्याही छोट्या आकाराची वाटीभर तुम्ही साखर टाकू शकता. पपई असेल ही जवळजवळ अर्धा किलोच्या आसपास. तर असं काही याचं प्रमाण खालीवरती झालं तर बिघडण असं काही नाहीये, कारण याला कुठेही आपल्याला पाक वगैरे असं काही करायचं नाही. साखर वितळली की लगेच ही सगळी पपईचे जे तुकडे आपण केले होते ते याच्यामध्ये टाकून द्यायचे. छान असं मस्त उकळायचं. पुन्हा सांगते, प्रमाण इकडे तिकडे झालं तर रेसिपी अजिबात बिघडणार नाही, बिघडण्याजोग्याच्यामध्ये काहीच नाहीये. ही तयार होते. फक्त आपल्याला काय करायचं, स्टोअर करताना याला फ्रीजरमध्ये करायचे, कारण एकदम व्यवस्थित जर पाक झालेला असला ना एकतारी तर ती व्यवस्थित राहते. काय आहे की त्याला खूप जास्त प्रमाणात साखर वापरावी लागते. त्यामुळं तर मी काय केलेलं आहे, इथं थोड्यात कमीच प्रमाणात साखरेत केलेली आहे, जेणेकरून काय आहे की फ्रीजमध्ये असल्यानंतर ती खराब होत नाही. आणि जर वरती ठेवायची असेल तुम्हाला, फ्रीजच्या वरती बाहेर स्टोअर करायची असेल, तर मग तुम्ही एकतारी पाक बनवून घ्या आणि मग त्याच्यामध्ये ही तुटी फुटी सगळी टाका. पण आता आपल्याला कुठं काही दुकानात वगैरे ठेवायची नाही, वरती फ्रीजरमध्ये स्टोअर करायचे आहे, त्यामुळे मी कमी साखरेमध्ये इथं केलंय. तर आता हाताने दाबून पाहायचे. पहा मस्त अशी तुटते म्हणल्याच्या नंतर ही छान अशी तुटी फुटी आपली शिजलेली आहे. तर आता या स्टेजला मी करणार आहे गॅस बंद. गॅस बंद केला की आपल्याला व्यवस्थित आहे ना हिला गाळून घ्यायचं आहे. एका चाळणीमध्ये गाळून घ्यायचं आहे. एक्स्ट्रा जे पण पाणी आहे ते सगळे यातनं वाहून गेलं पाहिजे. पहा अशा पद्धतीने, म्हणजे याच्यामध्ये जास्त प्रमाणात ओलावा नाही राहिला पाहिजे. तर इथं पहा मी स्ट्रेनरने म्हणजे गाळणीने हे छान असं गाळून घेते एक्स्ट्राचं पाणी. आता आपल्या ज्या बऱ्याचशा ताई असतील ना, त्यांना माहिती पण असेल ही रेसिपी, त्या घरात बनवत पण असतील. पण काही ताई ज्या असतात ना त्या नवीन असतात आणि त्यांच्यासाठी हे त्यांनी पहिल्यांदा पाहिलं असेल आणि नक्कीच ते ट्रायसुद्धा करतील. जसे की गाठीची रेसिपी त्या दिवशी बऱ्याच ताईंनी ट्राय केली, मुखवासाची रेसिपी आपली ट्राय केली आणि छानसुद्धा झाला असं त्यांनी सांगितलं. पहा 3 ठिकाणी 3 बाउलमध्ये मी ही तुटी फुटी काढून घेतलेली आहे. एकामध्ये टाकलेला आहे ग्रीन कलर, एकदम मार्केट स्टाईल दिसण्यासाठी. तर आता कलर खाल्लेले तसं तर चांगलं नसतं, बऱ्याच ताईंच्या कमेंटसुद्धा येतील आता, आणि बऱ्याच ताई सांगतात पण फूड कलर जास्त यूज करत जाऊ नका. पण आता काही गोष्टी अशा असतात की त्याच्यामध्ये फूड कलर यूज अशी ॲज इट इज ठेवली तरीही चालेल, कारण कलर टाकल्याने काही याला काही टेस्टला वगैरे फरक पडतो किंवा चांगलं होतं असं काही नाही.
ज्यांना नाही टाकायचा नाही टाकलं तरी चालेल, पण आता लुक थोडंसं मॅटर करतं, त्याच्यामुळे मी इथं कलर टाकत आहे. पहा, मार्केटमधनं पण आपण ज्यावेळेस कप केक वगैरे घेतो तर त्याच्यामध्ये सुद्धा अशा प्रकारची कलरफुल तुटी फुटी ॲड केलेली असते. तर इथं ग्रीन कलर टाकला मी एका बाउलमध्ये, एका याच्यामध्ये रेड टाकलेला आहे. छान असं मिक्स करून घेते. पहा, अशा पद्धतीने जोपर्यंत कलर सगळ्या एक ना एक पीसला कोटिंग होत नाही तोपर्यंत. बिलीव्ह मी ताईंनो, सेम मार्केटमधल्यासारखी होते. इथं काहीही कुठेही चेंज वगैरे नाही किंवा मग वेगळी लागत नाही असं नाही. आता एक मी ॲज इट इज ठेवलेली आहे ओरिजिनल कलर, कारण पिवळा कलर त्याला ऑलरेडी आलाय, तसा येत नाही ताईंनो पिवळा कलर. पण ही पपई थोडीशी पिकलेली होती त्याच्यामुळे त्याला पिवळा कलर आला. नाही तर मी याच्या अगोदर एकदा बनवली होती ना, तर त्याला पिवळा कलर एवढा आलेला नव्हता, एकदम असा थोडासा ऑफ व्हाईट कलर आलेला होता. पण आता ही ऑलरेडी थोडीशी पिकलेली असली ना होती ना, त्यामुळे मग याला थोडासा असा कलर आलाय. तर ॲज इट इज मी तो पिवळाच ठेवलाय. ते दिसायला असं दिसतंय की त्याच्यामध्ये रंग कालवलेला आहे. तर पहा, मस्त इथे तुटीफुटी 3 रंगामध्ये आपली तयार झालेली आहे. आणि याला मी आता ना एकत्र करणार नाही तिन्ही कलरला, कारण काय आहे की हा कलर अजून ओला आहे आणि मी जर आता हे तिन्ही कलर एकत्र केले तर मग ते थोडंसं मिक्स होऊन जाईल आणि वेगळाच कलर बनन तिन्हींचा मिक्स काळपटसर असा. तर मी याला असंच ठेवणार आहे. टिश्यू पेपरवरती काढून जरी तुम्ही ठेवलं थोडासा त्याच्यामधला जो मॉइश्चर असतं ते सुकण्यासाठी तरी पण चालेल. पण मी काय करणार आहे, याला आता रात्रभर असंच बाउलमध्ये एक साईडला झाकून ठेवणार आहे. आणि थोडंसं एकदम सुकलं म्हणजे ज्यावेळेस आपण याला हातात घेऊ त्यावेळेस तो रंग हाताला नाही लागला पाहिजे, त्यावेळेस याला मी एकत्र करून एका डब्यामध्ये भरून ठेवणार आहे. आता जर मी असंच ओलसरपणामध्ये हे एकत्र केलं असतं ना, तर मग तो सगळा कलर एकत्र झाला असता आणि थोडासा त्याचा रंग चेंज झाला असता तुटीफुटीचा. त्यामुळे मी इथे एकत्रित करत नाही. कोणी कोणी लगेच पण करतं, पण मला गेल्या एका वेळेसचा अनुभव आहे. बऱ्याच दिवसापूर्वी मी ज्यावेळेस फर्स्ट टाइम ट्राय केली ती, तर असंच माझ्याकडनं घोळ झाला. मी बनवल्या ते लगेच एकत्र केलं, तर त्याला ना रेड कलर आला ना ग्रीन आला ना येल्लो आला, वेगळंच असं थोडंसं स्काय ब्ल्यू कलर म्हणजे चिंतामणी कलर असतो ना तसा कलर झाला. त्यामुळं हे ज्यावेळेस आता छान असं सुकेल उद्या, त्यावेळेस मी याला छान असं एकत्रित करणार आहे. टिश्यू पेपरवर ठेवून थोडंसं वरनं त्याला दुसऱ्या टिश्यू पेपरवरनं दाबून जरी केलं तरी चालेल, पण ही ट्रिक सोपी आहे कारण त्याला पुन्हा तो कलर पेपरला लागणार, त्याच्यातला परत तो फेंट होणार. त्यापेक्षा ॲज इट इज असं ठेवा. रात्रभर जर कुणी बनवलं तर दुसऱ्या दिवशी एकत्रित मिक्स करा. तर चला, त्याच्यानंतर संध्याकाळ झाली बघा. दिवसभर काही वेळ नाही भेटला अजिबातच व्हिडिओ घ्यायला काहीच. तर तुम्ही टायटलवरून आणि थंबनेलवरून ओळखलंच असेल की अचानक का जावं लागलं हॉस्पिटलला. तर त्याचं कारण असं की आज बाबांची तब्येत अचानक खराब झाली आणि मग त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागलं आम्हा दोघींना. नेमकं काय झालं की सकाळी काल परवापासून म्हणजे नेमकं काय झालं की बाबांचा डोळ्यांना इन्फेक्शन झालं एका डोळ्याला. पाणी येत होतं डोळ्यातनं थोडं थोडं आणि ते कोणालाच म्हणलेच नाही ते का पाणी येतं. आता वय झालं त्यांच्या डोळ्यातनं कायम पाणी येतं, तर ते म्हणलेच नाही. त्यांना वाटलं असं वाटलं की नॉर्मलच असं पाणी घालतोय डोळा म्हणून त्यांची शंका अशी. ते कुणालाच म्हणले नाही, तसेच झोपून राहिले, थोडंसं फिरले वगैरे. आणि मग सकाळी अचानकच म्हणले की माझा फारच डोळा दुखतोय, मला उघडताच आहे ना, मला जेवण पण जायना, जास्तच झालाय. मग मी पण पाहिलं तर सुजला होता पूर्ण, असं उघडतच नव्हता. मग म्हणलं आता काय करावं तर काय करावं, मग त्यांना डोळ्याच्या हॉस्पिटलमध्ये नेलं. आणि कसं आहे की दाजी नेमकं सकाळीच पहाटेच पुण्याला निघून गेले कामानिमित्त. आणि का म्हणजे रोज कसं असं थोडंफार त्यांचा डोळा पाणी गाळतो वगैरे, म्हणजे रोजच्या सारखं आम्ही काही एवढं म्हणलं आता रोजच हे करतं होतं. हा, आणि नॉर्मली त्यांच्या डेली त्यांच्या डोळ्यामध्ये जे ड्रॉप वगैरे चालू असते ते तर डेली चालूच असते. आणि एक बऱ्याच वर्षापूर्वी त्यांचं एक डोळ्याच्या मोतीबिंदूचं ऑपरेशन पण झालेलं, चष्मा वगैरे आहे. महिन्याला वगैरे म्हणजे 4-5 महिन्याला वगैरे चेकअप वगैरे आम्ही करीत असतो. पण सकाळी डायरेक्ट उघडानाच अचानक. मग दाजी तर निघून गेले, मग न्यायला म्हणलं कोण, आणि मग म्हणलं आता आपल्याला जावं लागन. आणि मग आम्हीच दोघी जणी घेऊन गेलतो. मग आता हॉस्पिटल म्हणलं का हॉस्पिटलचे कामं कसे असते तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. चांगल्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं म्हणल्याच्या नंतर दिवसभर नंबर असते ते एकदम, तिथं दिवसभर बसावं लागतं. तर म्हणलं चला, कसं आहे का एक जण दोघीतून एक गेली असते तर नेमकं कसं म्हातारा माणूस आहे, पडलं झडलं झोकांडे जाते कुठं चक्कर काय, गाडीवर बसता येत नाही. म्हणून मग म्हणलं मधी बाबा आणि मग दोघी म्हणजे थोडंसं सपोर्ट होईल. आणि मग ध्रुवचं पण स्कूलमधून येणार होता, पण आता त्याला कळतंय तो राहतोय त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. मग यायला आम्हाला फार उशीर झाला, 5:30-6 वाजली होती एकदम घरी येऊसपर्यंत. आणि आज काय करतोय हाय सगळ्यांना. आणि मग त्याच्यानंतर स्वयंपाक वगैरे करायचा, मग दिवसभर काही व्हिडिओ घ्यायला जमलंच नाही. तर नेमकं झालंय काय ताई सांग त्यांना. म्हणजे काहीतरी डॉक्टर म्हणतात लागले
इन्फेक्शन झाले, पट्टी वगैरे डोळ्याला केली. पण बाबा तर म्हणतात असं मला काहीच लागलेलं नाहीये. मग देवजानं काय झालंय काय नाही, आतून तर सगळा पांढरा झालाय डायरेक्ट. असं इतकं इन्फेक्शन, मला तर इतकं पाहून कसं तरी वाटलं ना. हा तेच तर. असं पण एवढं खतरनाक झालंय ना खरंच. म्हणजे असं लय काल म्हणजे सकाळपासून लय वाईट वाटतं. आता पट्टी वगैरे केली आहे, आता गोळ्या टॅबलेटनी वगैरे म्हणतात. म्हणजे अजून द्यायच्यात इतके भरमसाठ औषधे दिलेत काय सांगायचं तुम्हाला. आणि मग आता खरं तर ही गोष्ट शेअर करायची नव्हती बरं का. पण आज ब्लॉग आहे ना दिवसभर शूटच नाही केला नाही. मग परत उद्या ब्लॉग आला नसता. बऱ्याच ताई म्हणल्या असं आला नाही बऱ्याच ताईंनी वाट पाहिली असती. म्हणून म्हटलं स्वातीला चल काही कवाय ना आपण म्हणजे थोडस टाकू आणि शेअर करू, जेणेकरून काय होतं की एक आतुरता लागलेली असते तुम्हाला पण. त्यामुळे मग थोडंसं बोलून म्हटलं टाकून द्यावं, म्हणजे ताईंना पण वाट पाहायची गरज लागणार नाही. काही कवाय ना एक सवय लागलेली आहे बऱ्याच ताईंना की थोडं कवाय ना ते म्हणतात टाकत जा, काही कवाय ना. बघा हे आमचं आलं येडा है ना. जा बोलून आणलं तू बाबाला. खाल्ले बाबाला म्हणा गोळ्या घ्यायला बोलवलं जा. हे बघ लाईट गी जाती ती लाईट तर असंच करत असती ती. जा बोलवून आण, हळूच जा पडशील. तर हे पहा ध्रुव गेलाय आणि बाबाला हाताला धरून घेऊन आलाय बघा. हाताला हे पहा बाबाला म्हणते तुम्ही हा तुम्ही पाडतान मी धरून आणले. हळूच हळूच. तर खरं तर आहे ना 2-3 दिवसापूर्वी डॉक्टर म्हणते की त्यांच्या डोळ्याला काहीतरी लागलंय आणि त्याच्यानंतरच हे अशी गोष्ट सगळं झालेलं आहे. गोळ्या कोण दिली तुम्हाला? एक कोण खाल्ली? नाही आता देते मी. त्या गोळ्या आहेत परत. बसा इथं. पाणी येतच का अजून? नाही ना आता पाणी नाही येत आता. बसा इथं मी गोळ्या. तर एक तर बघा चष्मा लागलेला आहे त्यांना. त्याच्यात एका डोळ्यामुळे आता चष्मा तर लावताच येत नाही. म्हणजे पूर्णपणे आता दिसतच नाही एकदम नाही का म्हणजे त्यांना. तर बघू बाबाला ध्रुवल म्हणते एकच डोळा आहे. हा पण ते म्हणतात की काहीच लागलं नाही मला असं म्हणतात ते. डॉक्टर म्हणतात की काहीतरी लागलं म्हणूनच असं झालंय. कधीच नाही तुम्हाला असं अचानकच कसं काय झालं? ऑपरेशन नाही पण लय वर्ष झाले बाबा ऑपरेशन झालेलं. किती त्याला जवळजवळ 10-12 वर्ष झाली ऑपरेशन झालेलं. मग ते आता थोडी बदलून एवढ्या वर्षांनी औषध. आता त्या गोळ्या आहेत रात्रीच्या, त्यांना सकाळी ड्रॉप टाकू. मग आता नाही पट्टी काढायची, सकाळी काढायची. तर चला आता जेवण वगैरे तर आमचं सगळे झालंच होतं. त्याच्यानंतरच तुमच्यासोबत हे शेअर केलं. आणि आता टाइम भरपूर झालाय. आता बाबांना गोळ्या देतो आणि आजच्या व्हिडिओचा इथंच एंड करतो. तर चला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि हो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये, जो की सुंदर असा काहीतरी असेल, जो की आमच्या डेली रुटीन बद्दल. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद सगळ्यांना. बाय बाय. बाय बाय करायला अगोदरच हात वर करून ठेवला. किती सावध राहिला है ना.